इचलकरंजी शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना शिंदे गट युती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे। मात्र अद्याप उमेदवारांची अंतिम यादी जाहीर न झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2च दिवस शिल्लक असताना कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या धनदांडग्या व्यक्तींना उमेदवारी देण्याच्या चर्चा सुरू झाल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून येताना दिसत आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारीवरून मोठी खळबळ उडाली आहे। या प्रभागातून शिवसेनेच्या युवती जिल्हा प्रमुख सलोनीताई शिंत्रे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे। मात्र त्यांच्या नावावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब न होता इतर व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या चर्चांना उधाण आल्याने स्थानिक महिला कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधील महिला कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी सलोनी शिंत्रे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करत सर्वसामान्य जनतेसाठी विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबवले असल्याची ठाम भूमिका महिलांनी मांडली। एकनिष्ठ कार्यकर्त्याला डावलले जात असल्याचा आरोप करत सलोनी शिंत्रे यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी महिलांनी केली। तसेच जर उमेदवारी मिळाली नाही तर पक्षातून सामूहिक राजीनामा देण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे। दरम्यान जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी महिलांची बाजू समजून घेत हा विषय वरिष्ठ पातळीवर मांडून लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले असून एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक असताना अंतिम निर्णय काय होतो यावर इचलकरंजीतील राजकीय समीकरणे अवलंबून असून पुढील 2 दिवस शहराच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। आमचे जे नेते आहेत, जे पूर्ण महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत, यांनी काही दिवसांपूर्वी एक आवाज उठवला होता। तो हा होता की ज्या इलेक्शन येणार आहेत ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे इलेक्शन आहेत, प्रत्येकाने आपल्या कार्यकर्त्यासाठी उभे राहायचे आहे। ह्याचाच एक मार्ग बघून आज आम्ही आमच्यासाठी न्याय मागण्यासाठी आलो आहे। गेले 2019 पासून शिवसेनेमध्ये काम करत असताना ज्यावेळी उठाव झाला, उठाव बसून सुद्धा शिंदे साहेबांच्या बरोबर काम करत असताना आज मी एक उमेदवारी माझ्या प्रभाग क्रमांक 10 मधून मागितलेली आहे। गेले काही महिने त्यांनी मला सांगितलं तू तयारी कर म्हणून। काही दिवसांपूर्वी त्यांनी मला सांगितलं की बाबा आपल्याला सीट सुटत नाहीये म्हणून। आता काही 2 दिवसापूर्वी मला निरोप आला की बाबा आपली सीट सुटली आहे, परंतु त्याच्यावर कोणतरी दुसरे उमेदवार त्यांनी देत आहे। पण माझा फक्त एकच प्रश्न होता, जर आपल्याला सीट शिवसेनेच्या नावाने सुटली असेल तर तुम्ही इतर पक्षाचे उमेदवार किंवा इतर लोकांना का देत आहे सीट म्हणून? मी कुणाचं हिसकावून घ्यावं हे अजिबात सांगत नाहीये, पण जे आपल्या पदात पडले हे मला मिळालं पाहिजे यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। मुळात मी आणण्यापेक्षा आज प्रभागातल्या लोकांनी मला सांगितलं की चल त्यांनी का देत नाहीत, आम्ही त्यांना जाऊन विचारतो म्हणून। आणि ह्या सगळ्याच्या दृष्टिकोनाने आज आम्ही एकतर खासदार धैर्यशील माने दादाच्या निवडणुका असतील किंवा मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असतील त्यावेळी रविदादांची उमेदवारी मागण्यासाठी आम्ही आज घरोघरी महिला दोन्ही दादांसाठी आज प्रयत्न केलेले आहेत। मग आज कार्यकर्त्यांची निवडणूक असताना सुद्धा थोडा प्रयत्न आमच्या नेत्यांनी देखील आमच्यासाठी केला पाहिजे, एक आवाज आमच्यासाठी उठवला पाहिजे। आणि आज जी यादी आम्ही बघितली आहे त्या यादीमध्ये कुठेही महिला पदाधिकाऱ्यांचा उल्लेख दिसला गेला नाही आहे आम्हाला। मग सर्व महिलांकडनं एकच अपेक्षा होती की आमच्याकडनं एक महिला पदाधिकारी, आमची एक महिला, तिला एक सीट द्या तुम्ही म्हणून। मग हे सीट मागण्यासाठी, हे न्याय मागण्यासाठी आज लाडके भाऊ जर आम्हाला म्हणत असतील की महिलांना सक्षम करा, तर पक्षाचं देखील काम आहे की महिला कार्यकर्त्याला सक्षम केलं पाहिजे। हे मागण्यासाठी, हे बोलण्यासाठी आणि विचारण्यासाठी आज आम्ही इथं जिल्हा प्रमुखांच्याकडे आलेलो आहे।